हॅलो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण छान असा सांगाडा तयार करून घेतला होता आपल्या पाण्याचा आणि त्याच्यावर मी एक पर्पल कलरचा कागद चिटकवला आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे लोकर होती, तर त्या लोकरने हे पूर्ण असं पॅक करून घेतलं आहे, जेणेकरून ज्या काड्या आहेत त्या व्हिजिबल नको व्हायला म्हणून. आणि तुमच्याकडे दोरा वगैरे असेल त्याच्याने पण करू शकता. त्याच्यानंतर 2 छोटे रेक्टँग्युलर शेपमधले कार्डबोर्ड कट करून घेतले आणि ते अशा प्रकारे चिटकवून घेतले. हे आपलं कृष्णाचं आसन तयार करण्यासाठी. त्यानंतर एक रंगीत कुठलाही कलरचा कागद घेतला तरी चालेल. माझ्याकडे ऑरेंज होता, तर मी तो ऑरेंज कलरचा कागद घेतला आणि अशा पद्धतीने त्याच्यावर चिटकून घेतला, जेणेकरून आपलं जे कार्डबोर्डचा कलर आहे तो व्हिजिबल व्हायला नको म्हणून. त्यानंतर त्याच्यावर अशा प्रकारे मार्क करून घेतले पेन्सिलने, म्हणजे आपल्याला इथून दोरा आतमध्ये घालता येईल. तर याला आपल्याला होल करायचे आहेत. तर मी हे अशा प्रकारे स्क्रूड्रायव्हरच्या हेल्पने हे करून घेतले, होल करून घेतले. आणि त्यानंतर आपण यामध्ये 4 पदरी दोरा ओवणार आहोत. आता 4 पदरी का, तर माझा बाळकृष्णाची जी साईज आहे ती थोडी मोठी आहे. सो म्हणजे त्याचं वजन पण पेललं गेलं पाहिजे, म्हणून मी थोडं जाड दोरा प्रेफर करत आहे इथे. तर अशा प्रकारे मी हा बांधून घेतला व्यवस्थित. त्यानंतर घरात ना ही अशी मोतीची स्टिकवाली माळ होती, तर ती स्टिकवाली जी माळ असते तर ती मी अशा प्रकारे डेकोरेशनसाठी यूज केली. आणि आपला जो आपण आसन बनवलं होतं बाळकृष्णाचं तेही आपल्या पाण्याला बांधून घेतलं अशा प्रकारे. आणि अजून एका दोऱ्याने सिक्युअर करून घेतलं व्यवस्थित, की ते सारखं हालायला नको म्हणून. आणि ही माळ इथे डेकोरेशनसाठी यूज केली आहे, जेणेकरून आपला पाळणा अजून छान दिसला पाहिजे म्हणून. आणि माझ्याकडे घरात काही आर्टिफिशियल फ्लॉवर्स होते, तर त्याच्यानेही मी छान असं डेकोरेशन करून घेतलं. तर कसा दिसतोय हा आपला पाळणा नक्की मला कमेंट करून